चला पंचांनी देखील विनंतीशीला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकातील गोलंदाज जगदीश कारभारी इन ऍक्शन मधून आपण सलामी जोडी पाहतोय. स्वराज्य कशिले संघाचे एका बाजूला साई तर नॉन स्ट्राईकला गिरीश. स्वराज्य कशिले संघाचे ट्रेबलमॅन देखील आम्हाला जॉईन झाले. आणि पंच स्ट्रायकर पंच सूर्यकांत मोरे यांच्याकडे देखील अधिकृत इशारा आम्हाला येतोय सामना सुरू होण्याचा संकेत. चला पंचांना विनंतीशील लगेच आपण सुरुवात करायची आहे. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकातील गोलंदाज जगदीश कारभारी. फास्ट बॉल गो. बघा खारबाव संघाचा कॅप्टन पहिल्या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. या 15 मिनिटांमध्ये आपण 3 ओव्हर कंप्लीट करायचे अन्यथा तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. फास्ट बॉल गो जगदीश कारभारी आणि पहिला चेंडू आउट ऑफ इन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अतिशय जबरदस्त प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहिला होता. झेल घेण्याचा एक दमदार उत्तम प्रयत्न. ॲपर्स देखील उत्तम होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कुठेतरी झेल आता निसटला आणि मात्र जीवदान त्या ठिकाणी मिळाले फलंदाज साह्याला. एक धाव मात्र साह्याच्या माध्यमातून कंप्लीट झाली. स्वतःच्या संघात ज्यांना आपण ओपन केला धावसंख्या होती बिनबाद एक. आता मला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती गिरीशाला. गिरीश हा देखील एक संघातील उत्तम फलंदाज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण म्हणतोय एक तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू. संयम ज्याच्यावर खऱ्या अर्थानं शांत माइंड खेळणारा फलंदाज आहे. संयमी खेळाडू. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा फटका साजलाय आणि मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आणि पहिला फलंदाज गिरीश याची खेळी मात्र संपुष्टात. गोलंदाज जगदीश. टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक भरत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज रणजित हा देखील 0 धावसंख्येवर भोपळ्यानं फोडता फलंदाज बाद. चला येणारा जाणार फलंदाज आपण जे 30 सर्कल आहे ते कंपल्सरी क्रॉस करा की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब उशीर लागणार नाही. नेक्स्ट बॅट्समन येतो महेश. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतो शेवटचा अंतिम चेंडू असेल मला वाटतं. आणि काय कमालीची गोलंदाजी. जर चालू सामन्यामधून आपण गोलंदाज अपडेट पाहिलं तर फक्त
पाटील यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि पहिल्या ओव्हर मधून खऱ्या अर्थानं एक उत्तम दर्जाची कामगिरी संघाच्या माध्यमातून खास करून मी जगदीश कारभार याचं कौतुक करेन की ज्यांना अतिशय उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी साकारलेली आहे. हा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून डॉट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट नाव वखण्याजोग अशी गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचं अपडेट पाहिलं तर फक्त आणि फक्त ज्यानं एक धाव खर्च केली आणि 2 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केले. बघा पहिल्या ओव्हरसाठी आपण 4 मिनिटं घेतलेली आहेत. नंदकिशोर कारभार संघाचा कॅप्टन पहिल्या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला भारमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजी तो रवींद्र काटे. शफल झाला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर आपण पाहिला होता, मात्र लाईन त्याला क्विक रीड करता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता थोडासा कमबॅक करताना गोलंदाज रवींद्र काटे. फटका मारण्यासाठी खऱ्या हाताने चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. या ठिकाणी मात्र भरत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि मात्र तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी फलंदाज महेशाची खेळी मात्र संपुष्टात. खऱ्या अर्थानं बाद होणे देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते. इकडे येणाऱ्या फलंदाजांना एखाद्या मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. मला वाटतं दिनेश नेक्स्ट बॅट्समॅन येतो सर्वेश. नौकर फलंदाज सर्वेश. विपक्ष विरुद्ध बांद्र्यामध्ये काल्लेर या 2 संघांमध्ये पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील मोठा पिन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडूची फेक थोडीशी ऑफस्टम्पच्या अतिशय बाहेरची होती. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 एकंदरीत 2 धावा. या 2 धावाने स्वराज्य कशिल या संघाची धावसंख्या होती ती 12. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे शैलेश मांजरेकर सर या स्पर्धेची युट्यूबच्या माध्यमातून मजा घेताना सध्या ऑनलाईन आहेत. या स्पर्धेला शैलेश मांजरेकर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. जॉईन व्हा. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. पॉइंटला चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, मात्र दुसरीच्या प्रयत्नामधून आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचताना सर्वेश. रिस्क निश्चित होती, मात्र 2 धावा कंप्लीट झाले. या 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील 2 ने पुढे असली धावसंख्या होती ती 14. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय धावसंख्या होती ती 14. चला गोलंदाज थोडस त्वरा करा, वेळ कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. या ठिकाणी मात्र बॅक टू बॉलरचा मारा. आपल्या फॉलो थ्रू चेंडूला कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या सीमित आहे, स्थिर आहे ती 14. बघा या सामन्यामध्ये मोठा आव्हान द्यायचं झालं तर निश्चितच मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. आता ते मोठे फटके स्वराज्य काही संघाच्या माध्यमातून दिसत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडूची फेक देखील उत्तम झाली. स्विंग बीट फलंदाजाला बीट करताना चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगतो ती धावसंख्या स्थिर आहे. वारंवार चुका देखील आपण सर्वेशाच्या बॅटमधून पाहतोय. साजेची कामगिरी सध्या तरी त्याला सत्ता आलेली नाहीये.
धावसंख्या 14 आहे. 14. शेवटचा अंतिम चेंडू आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू खराब आहे आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. अजब की गेंद गजब का शॉट. जसं प्रश्न तसं उत्तर. थोडस कमबॅक करतोय. धावसंख्या 20. बघा 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. खास करून जो संघ क्षेत्ररक्षण करतोय संघाच्या कॅप्टनला सूचना केली जाते की 15 मिनिटासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 3 ओव्हरसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे. तिसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरा आणि गोलंदाज येतोय संदेश पाटील. वेलकम. आणि ह्या दरम्यान मित्रांनी शुभ आगमन झालेले आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 45 संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी केशव भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम वेलकम वेलकम. त्याचबरोबर सिनियर संघटनेचे सन्माननीय सचिव जोशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. त्यानंतर खजिनदार सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब संघटनेचे सल्लागार, त्याचबरोबर आमचे जितू भाऊ जितूजी पाटील विद्यमान उपाध्यक्ष सिनियर 40+, त्याचबरोबर संघटनेचे उपाध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी भोईर. या सर्वांचं मी दमन दौरा 2024 मधून मनापासून स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आज खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन ही दिग्गज मंडळी दमन दौरा 2024 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सिनियर 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अरविंदजी भोईर. नेक्स्ट बॅट्समन येतो जयेश. बघा संदेश, तुम्हाला देखील या स्पर्धेमधून ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे परम मित्र आदरणीय घनश्यामजी भोईर यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज विकेटची हॅट्रिक साधता तर तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला जाहीर झालेलं आहे. चोवीस धावा झालेले आहेत. ओव्हर क्रमांक तिसरा आपण पाहतो. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज संदेश पाटील. रायटा मोर्चा महाराष्ट्र एक रोड बॅट्समन जयेश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू जातो कव्हरला. क्षेत्रक्षेत्र लक्ष चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाहीये. जगदीश कारभारी यांनी आज मात्र चांगला भरपूर खेळ या स्पर्धेमधून केलेला आहे. पहिली ओव्हर चालताना कामाली गोलंदाज आपण पाहिले आउटफील्ड मधून. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे सल्लागार आणि बंदरामध्ये कालियर सिनियर 40+ संघाचे एक अष्टपैलूचे खेळाडू संतोषजी म्हात्रे हे देखील या स्पर्धेसाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, या ठिकाणी फलंदाज धावचित बाद. महत्वाची विकेट सर्वेश फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे.
पथावर. चेंडू निश्चित थोडासा लँड झाला होता, मात्र सेफ लँड होता ना चेंडूचं. एक 2 धावा घेण्याची संधी फलंदाज आली. या 2 धावांनी स्वराज्य कृषी संघाची धावसंख्या 32-32. बघा खारबाव संघासाठी लेकिन या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आहे. खरे आता ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झालंय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं मात्र खारबाव संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे की आपण जर या स्पर्धेमधून क्वालिफाय झाला, अंतिम सामन्यामध्ये आपण फक्त क्वालिफाय जरी झाला तर तुमच्यासाठी एक स्पेशल 20 किलोचा बोकड आहे त्यांच्याकडनं. खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. हाफ टेकर शॉर्ट पिच डिलिव्हरी आपण पाहिली. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. त्या चौकाने संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 37. अरे सर 37. लॉस ऑफ 5 विकेट अँड लास्ट फोर कोव्हरेज. राजा हा चेंडू देखील खराब आपण पाहतोय. चुकीची लाईन. चेंडूच्या हातातला गोलंदाज. पंच मात्र नो बॉलचा इशारा करतात. नो बॉलचा इशारा आहे. 1+1 अशा 2 धावा. उर्वरित या ठिकाणी मात्र जयेशच्या बॅट मधून बिग ब्लास्ट आहे. बघू चेंडू देखील एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. 1 बॉल्स नाही, षटकार आहे. सीमाच्या बाहेर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका जयेशच्या बॅट मधून सजला आणि चेंडू मात्र बघता बघता आउट ऑफ पार्क. सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. या 6 धाब्याने स्वराज्य कशील संघाची धावसंख्या 45. आता मात्र विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. पण पहिले 1-2 नुसार आपण विचार केला तर खरं आता थोडासा बॅकफुटला होता. मात्र उर्वरित 12 चेंडू मध्ये एक चौफेर फटकेबाजीला प्रारंभ आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजा. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहज दुसरी धाव देखील कंप्लीट. स्वयंभू पायगाव विरुद्ध पांढऱ्यामोती काल्हेर. दोन्ही संघाच्या कॅप्टन चला या. शेवटचा षटक प्रगती पथावर आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका. हा चेंडू देखील जाईल का? 1 बॉन्स एका टप्प्याने डाऊन दी ग्राउंड. अरविंदजी भोईर असतील, चितूजी पाटील असतील, प्रदीपजी जोशी असतील, संतोषजी म्हात्रे असतील, प्रमोदजी भोईर असतील, या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते एका महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय.
धन्यवाद मोहनदादा भोईर. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी नक्कीच आपल्या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेचे आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. अध्यक्ष अरविंदजी भोईर, सचिव प्रदीपजी जोशी, उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर, जितेंद्र पाटील आणि सल्लागार संतोषजी म्हात्रे ही मान्यवर मंडळी आपल्याला इथे आज पाहायला मिळते. आणि नक्कीच सन्माननीय अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अरविंदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड आणि टेल या विकास मुकादम दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. नक्कीच आज सिनियर 40+ संघटनेची पदाधिकारी मंडळी इथे पाहायला मिळते. अगेन्स्ट नक्कीच नाणेफेकी कौल नक्कीच एक धन्यवाद आमच्या सर्व मान्यवर मंडळी. विकास मुकादम आपण फक्त आपला निर्णय सांगा. आपण नाणेफेकी जिंकलेली आहे, फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. चला शुभेच्छा तुम्हाला. कालेर संघ तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि धन्यवाद संतोषजी पाटील. तर मित्रांनो आजच्या चौथ्या दिवसातून तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी स्वयंभू स्फोट पायगाव संघाच्या बाजूने लागलेली आहे आणि त्यांनी प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. नक्कीच आपण जाऊया चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे बोलूया. विजयाचं लक्ष्य आहे 52 धावांचं. नक्कीच चांगली धावसंख्या सकाळच्या सत्रातून आपण पाहिली तर स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाने उभी केलेली आहे. योगेश पाटील, फॅन टीम, स्वर्गीय नंदकिशोर खारभाव, तर बघूया इथे स्वर्गीय नंदकिशोर खारभाव संघाचा खेळ या सामन्यातून कशा प्रकारे राहील. फलंदाजीची जोडी पाहिली तर महेश आणि संदेश दोन्ही महेश गोलंदाज आहेत. फलंदाज संदेशांच्या सोबतीला देखील महेश झालेले आहेत. क्या बात आहे. तिन्ही खेळाडूंच्या नावामध्ये शेवटी श हा शब्द आहे. महेश, संदेश आणि महेश. बघूया अगदी 52 धावा मातीच्या खेळपट्टीवर म्हटलं तर एक मोठी धावसंख्या 4 ओव्हर मध्ये गणली जाते. चला सामना लगेच स्पीडअप करा. आपण पहिले 3 ओव्हर 15 मिनिटं आणि त्यापेक्षा जास्त वेळ घेतली तर आपला एक अतिरिक्त खेळाडू तिसऱ्या सर्कल मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये उभा करावा लागेल. नक्कीच अरविंदजी भोईर, भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ अध्यक्ष, सचिव प्रदीपजी जोशी आहेत, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील खांडपे, त्यानंतर आमचे संतोषजी म्हात्रे, कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि संघटनेचे सल्लागार, तसेच प्रमोददादा भोईर वाल उपाध्यक्ष, आमचे रमेशजी तरे सचिव, सहसचिव धर्मेंद्र तांगडी आणि घनश्यामजी भोईर हे सर्व मान्यवर मंडळी आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. गेम ऑन. पहिला चेंडू गोलंदाज महेश तरे. चला वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. 3 ओव्हर 15 मिनिटं आणि जो संघनायक उशिराने टॉस साठी येईल त्या संघनायकाला 2 धावांचा पेनल्टी. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर अपील. अगदी यष्टीरक्षकांनी गोलंदाज उत्साहित होते, मात्र पंच आमचे शांत आहेत. डॉट बॉल. सलग 3 चौकार 3 षटकार संदेश पाटील आणि घनश्याम भोईर यांच्याकडून 1000 आणि दीपक भाऊ म्हात्रे आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून प्रत्येकी हॅट्रिक साठी 1000 आहेत. क्या बात आहे.
अप्रतिम बंटी तरेचा वाखाणण्याजोगी क्षेत्ररक्षण. नक्की संघाच्या 3 धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षण करताना बंटी तरेला आपण पाहतोय. क्या बात आहे. चौकार हॅट्रिक 500 आणि षटकार हॅट्रिक 1000. भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे सचिव प्रदीपजी जोशी साहेबांकडून पारितोषिक आहे आपल्या सर्व खारबावच्या फलंदाजांसाठी. बघूया महेश तरे. इथे फटका अगदी समोर उडवलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. साई पाटील. आतापर्यंत महेश तरेनं पहिल्या ओव्हरचे 4 चेंडू फेकलेत. 51-52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 4 चेंडू मध्ये 4. इथे फटका अगदी पुन्हा मिड ऑफला येतो आणि ते विकेट संदेश पाटीलची. काय फिल्डिंग आज. नक्कीच या पहिल्या सामन्यातून बंटी तरेनं चांगला फिल्डिंगचा नमुना दाखवलाय. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानातून सुरू आहे. योगेश पाटील यांचा संघ प्रदीप जोशी साहेबांनी आपल्या लाडक्या संघावर पारितोषिक लावलेत. बघा नाश्ता तयार आहे. ज्या खेळाडूंना संघाच्या बरोबर आलेले पाठीराखे ना कुणाला नाश्ता करायचा असेल तर आपली जी कॅन्टीन आहे स्वयंपाक कॅन्टीन स्टेजच्या उजव्या बाजूला तिथे जाऊन नाश्ता करायचा आहे. बघूया महेश तरे. इथे अगदी फलंदाजापासून थोडासा चेंडू दूर ठेवला होता. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ 1-4. नक्कीच अरविंदजी भोईर साहेब भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी जोशी साहेब, जितेंद्रजी पाटील, संतोषजी मात्रे आणि प्रमोदजी भोईर हे आपले सिनियर 40+ ची मान्यवर मंडळी खास या नवीन 40+ च्या दमन दौऱ्याला भेट देण्यासाठी इथे आलेत. अगदी विनंतीला मान देऊन ही सर्व कार्यकारिणी मंडळी इथे पोहोचले. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतोय. ग्रुप ए मधून 2 संघ क्वालिफाय झालेत. पहिल्या दिवसाचा विचार केला तर 1 नंबरवर जय गावदेव वडनवकर आणि वरालदेवी ताडाली. ग्रुप बी मधून वीर तानाजी दापोडे 1 नंबर, सचिन सोट पूर्णा 2 नंबर आणि कालच्या गटातून सी मधून चौठायरवा मानकोली आणि जोशीराम भादवड हे 6 संघ 3 गटातून सुपर 12 मध्ये पोहोचलेत. आणि आजच्या गटातून बंद्रामूर्ती काल्लेर, कालिकमाता कालवार, स्वयंभू सोट पायगाव, स्वराज्य सोट कशेली आणि नंदकिशोर खारबाव याच्यातून 2 संघ क्वालिफाय होतील. 5 चे 4 ग्रुप आणि 4 चे 2 ग्रुप असे 28 संघ. नक्कीच क्या बात आहे. बघा प्रदीप जोशी साहेबांनी आणि अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांनी इथे त्यांच्या देखील दमन दौऱ्याचा जो वेळ आहे तारीख आहे ती डिक्लेअर करण्यासाठी मला सूचना केलेली आहे. जानेवारी 9 ते 12 या दरम्यान भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ चा देखील सर्व संघ दमन चषकासाठी भिवंडीहून या दमन गुजरात मध्ये येणार आहेत आणि 50+ चा नाईटचा शो होणार आहे. नक्कीच दमनला त्याची तारीख लवकरच डिक्लेअर होईल. मात्र महिना डिक्लेअर झालाय फेब्रुवारी. 50+ चे संघ देखील सिनियर 40+ चे येणार आहेत. क्या बात आहे. घनश्यामजी भोईर आमच्याकडे पाहत आहेत. 9 ते 12 साई पाटील ओव्हर नंबर 2 घेऊन आलेत.
चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 7. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू साईजा. अध्यक्ष साहेब, या स्पर्धेमध्ये नवीन 40+ ना एक नवीन नेमवली. इथे शपल क्रॉसला वाईट नाहीये. आतल्या पट्टीच्या ऐवजी बाहेरची पट्टी. जोशी साहेब, नवीन 40+ ना या दमन चषकासाठी शपल क्रॉस फलंदाज झाला तर तो गोलंदाजाला बेनिफिट आहे. आतल्या पट्टीच्या ऐवजी बाहेरची पट्टी आहे, तिच्यावर वाईट. अनेक सूचना देखील या दमन चषकापासून दिलेली आहे. नवीन 40+ कमिटीनं ज्या संघामध्ये कमी वर्षाचा खेळाडू कोणी खेळत असेल, संघनायकांनी जर त्याची सूचना कमिटीला दिली नाही आणि कमिटीने जर त्या खेळाडूचे पेपर चेक केले, तो दोषी ठरला तर त्याला कायमचा संघटनेतून बाद आणि संघाला 3 स्पर्धा बाद. बघूया, मनोहर जोशी आता आपले जोशी साहेबांचेच एक कुटुंबातील आहेत, बंधू तुल्य. नक्कीच त्यांनी निर्णय घेतलेत. सिनियर 40+ मध्ये तर अगदी नेमावली पाहिली तर स्पर्धेमध्ये कुठलाही बाधा येत नाहीये. अगदी नेम सर्वांसमोर सर्व पदाधिकारी, संघटनेचे उपस्थित कर्णधार आणि खेळाडू एकदाच नेमावली बनवली जाते, पुन्हा बोलायची गरज नाही. कमी गतीने चेंडू फेकलाय. बघूया, चेंडू चाललाय डीप मिड विकेटला आणि टिपलाय झेल ऋषीनं. क्या बात आहे. ऋषी तरे प्रमोददादा भोईर यांचे एक सहकारी मित्र आहेत आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ऋषी तरेकडे पाहिलं जातोय. नक्कीच रामशेठ भोसले या संघाचे एक खंदे समर्थक आहेत आणि सदस्य देखील आहेत. देवानंदजी तळे साहेबांचा संघ स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली, गणपती भोईर असतील, रामशेठ भोसले, परेश तरे, महेंद्रजी म्हात्रे, साई मामा, त्यानंतर संतोषजी म्हात्रे, गणेश तरे आणि संतोष म्हात्रे ही कशिली संघाची एवन जोडी आहे. बघूया, नवीन फलंदाज भरत चौधरी आलेत. जोशी साहेबांनी फलंदाजांना पारितोषिक लावलाय आणि जर कारभाव संघ फायनल मध्ये क्वालिफाय झाला तर त्यांच्याकडून त्या संघाला मेजवानी देखील त्यांनी घोषित केली आहे. बघूया, साई पाटील ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेली आहेत. परशु पाटील यांनी दुसऱ्या दिवसातून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि कालच्या दिवसातून दोन ओव्हर 3/8 साईनं केले 4. दुसऱ्या ओव्हर मध्ये महेश तरेनं पहिल्या ओव्हर मध्ये 4 आणि 52 धावांचं लक्ष्य गाठताना कुठेतरी पहिल्या 2 ओव्हर मध्ये नक्कीच संघ बॅकवर्डवर पाहायला मिळतोय. वेलकम, सुस्वागतम. मनोहर जोशी साहेब आणि हेमंत गुलवी मुसाबाई यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण मॅन ऑफ मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. त्यांच्या समोर संदीपजी मोरे असतील, आमचे प्रेमनाथ माली, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हेमंत गुलवी आपलं स्वागत आहे. मुसाबाई, नरेशजी गुलवी आपलं देखील स्वागत आहे. बघूया, गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 निलेश. आज संघामध्ये जयेश देखील जॉईन झालाय. त्याला थोडीशी दुखापत आहे.
जयेश एक जिद्दी खेळाडू आहे. स्वराज्य प्रतिष्ठान कशेली. हा चेंडू अगदी लाईन अँड लेन मध्ये शबल क्रॉस चा नेम कदाचित भरत चौधरींना ठाऊक नसावा. बघूया. पहिला चेंडू निलेश नागदी डॉट टाकलाय. म्हणजे 13 चेंडू मध्ये आलेत फक्त 8. 24 मध्ये बनवायच्या होत्या 52. इथे भरत चौधरीचा फटका अगदी मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये साईनं चेंडूला उचललाय. तिसरीचा प्रयत्न आहे आणि इथे फलंदाज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात महेश धावचित. नवीन फलंदाज महेंद्र. 14 चेंडू मध्ये 4 बाद 10 वर गाडी थांबलेली आहे. अजूनही 42 धावा बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 10. हा चेंडू सोडून दिलाय. सूर्यकांत मोरे सरांनी आम्हाला वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 1-1. 11. हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने अपड्राईव्ह केलाय भरत चौधरीनं. निलेश. धावसंख्या 13. निलेशचं ओव्हर नंबर 3 सुरू आहे. काय धावा बनवल्या दुसऱ्या सामन्यातून 51. या थंडगार असा अगदी ढगाळ वातावरण आणि मातीची खेळपट्टी म्हटली की गोलंदाजांना फलंदाजापेक्षा चांगलं बेनिफिट आहे. बघूया बंटी तरे चेंडूच्या समोर. तेरा मिनिटं 19 सेकंद आतापर्यंत घेतलेत. नक्की चांगलं अगदी कशेली संघाचं वेळेच्या बाबतीत सहकार्य आहे. बघूया बंटी तरे डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद महेंद्र. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि जॉली स्पोर्ट कामतगार या संघाचे ते सहकारी खेळाडू देखील आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रसाद. बघा प्रसाद यांच्यासाठी आता प्रदीप जोशी यांनी प्रत्येकी षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. यस नक्कीच प्रदीप जोशी यांचे ते सहकारी आहेत. सिनियर 40+ मध्ये प्रसाद हे खेळून आलेत आणि खास करून त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येकी षटकार 500. हा चेंडू स्वेर आहे. पंच सूर्यकांत मोरे सरांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 15. 14 मिनिटं 50 सेकंद घेतलेत 17 चेंडू टाकण्यासाठी. शेवटचा चेंडू आहे. ओव्हर नंबर 3. इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय बंटी तरे चेंडूच्या समोर. आज बंटीनं या संपूर्ण मॅच मधून कमालीचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 3 ओव्हर 5 बाद 17. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये आज भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. सर्वप्रथम अरविंदजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. चला या जोशी साहेब नवीन 40+ चे आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष
आणि सिनियर 40+ चे अध्यक्ष अरविंदजी भोईर असा सत्कार सोहळा मनोहर कक्षामधून पाहायला मिळतोय. नक्कीच आगरी कोल्यांची शान एकविरा आईची टोपी. नक्कीच अरविंदजी भोईर सिनियर 40+ चे अध्यक्ष आहेत आणि त्यांना टोपी परिधान करतील. आणि नवीन 40+ चे अध्यक्ष मनोहर जोशी साहेब, या रमेशजी तरी साहेब आपण देखील, धर्मेंद्र तांगडी, घनश्यामजी भोईर, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, अरविंदजी भोईर साहेबांना आगरी कोळ्यांची शान महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध टोपी आणि शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. नवीन 40+ कमिटीच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलेत. आपलं पुन्हा एकदा खूप खूप आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करू. पुढील स्वागत सन्मान करूया प्रदीप जोशी साहेबांचा. ते देखील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव आहेत. त्यांचं देखील स्वागत सन्मान करू. आणि आमचे जोशी साहेबांचे बंधू, क्या बात आहे, एका बाजूला अध्यक्ष नवीन 40+ आणि जुने 40+ चे सचिव प्रदीपजी जोशी आणि मनोहरजी जोशी. वा, हे चित्र खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आज एकाच मंचावर आज स्वागत सन्मान. त्यानंतर जितेंद्रजी पाटील खांडपे संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. भिवंडी ग्रामीण विजय स्पोर्ट खांडपे संघाचे ते चांगले खेळाडू देखील आहेत. जितेंद्रजी पाटील यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया ग्रामपंचायत काल्हेरचे माजी उपसरपंच आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार संतोषजी म्हात्रे. संतोषजी म्हात्रे यांना देखील सन्मानित केला जातोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांकडून. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया वलगावचे उद्योगपती शलोमाता वाल या संघाचे संघनायक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर. धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आभार व्यक्त करून नक्कीच अध्यक्ष साहेबांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. बट्टी तरी आलाय ओव्हर नंबर 4 घेऊन आणि आतापर्यंत त्याने देखील चेंडू फेकलेत 5. धावसंख्या 21. काय गोलंदाजी केली पहिल्या सामन्यातून आणि काय फलंदाजी. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाने अगदी पहिल्या सामन्यातून एक चांगला सामना इथे जिंकले असं म्हणायला आता हरकत नाहीये. भरत चौधरीचा फटका उंचच उंच आहे आणि इथे देखील टिपला झेल कौकौना रिझनला आणि अजून एक फलंदाज बाद. अभिनंदन कशेली संघ आणि योगेशजी पाटील साहेबांच्या संघाला देखील आपण पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. नक्कीच एक मॅन ऑफ द मॅच आपण अध्यक्ष साहेबांच्या हस्ते देऊया टोपी. आणि चला दोन्ही संघ हस्तांतरण करून मैदान सोडा. बघा आपले रमेश तरे साहेब पहिल्या दिवसापासून सांगतायत ही सूचना आपल्याला द्यायचीच नाही, ऍक्च्युली सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे.